बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्यात येऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांनी अशी भूमिका घेतली आहे। मागच्या आठवड्यात पुणे जिल्हा आणि बारामतीचा आढावा घेतल्यानंतर ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची ही भूमिका आहे। यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील स्थानिक नेत्यांनी ही भूमिका मांडली आहे। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचं समजतंय। पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्याविषयी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आग्रही असताना बिनविरोध व्हावी यासाठी ठाकरेंच्या सेनेची भूमिका आहे। या संदर्भात आपण थेट जाऊयात प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, आपण पाहतोय की बारामतीमध्ये उमेदवार नको अशी भूमिका ठाकरेंच्या काही वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचं समजतंय। काय अधिकचे अपडेट्स आहेत? उद्धव ठाकरेंची यावर काय भूमिका असणार आहे? बारामतीची पोटनिवडणूक होऊ घातल्याने यासाठी उमेदवार देण्याची भूमिका ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे। म्हणजे मागच्या आठवड्यात जर पुणे जिल्हा आणि बारामतीचा आढावा घेतल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील हीच भूमिका घेतलेली आहे। याशिवाय सुनेत्रा पवार यांनी देखील उद्धव ठाकरेंशी संपर्क साधल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे उद्या आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार आहे। मात्र असं असताना काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे किंवा त्याची भूमिका आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत आता नेमकी काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र ठाकरेंची नेत्यांची ही मात्र ठाम भूमिका आहे की उमेदवार देऊ नये आणि अशा स्थितीत आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच गिरीश, आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद देखील साधलेला होता। त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुर्तास या सविस्तर आढाव्यासाठी।